आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्यानंतर, दादाला समजावल्यानंतर तरीही त्यांनी तुमच्या लग्नाला विरोध केला असता तर मी तुमच्या बाजूने उभा राहिलो असतो. हा असा निर्णय घेताना तू कोणाचाच विचार केला नाहीस? काका नको ना रे रागवस प्लीज. जाऊ देव वामनराव, जे झालं ते झालं, सोडून देव राख आणि या दोघांना बी आशीर्वाद द्या. आणि आपण दोघं बी जिवंत असताना वरांना पोरक झाल्या का नग वाटाय. प्लीज काका. दादा जांभूळवाडीचं राम मंदिर कुठे आहे? जांभूळवाडीचं राम मंदिर इथून पुढे गेलात ना की डाव्या हाताला वळा, ते जवळच राम मंदिर आहे. कार्येषु भवामित्वसाचिनी धर्मातः कार्येषु कन्या सप्तपदे ब्रवीत्. सांभाळीला सुखाने संसार करा. औक्षवंत व्हा, सौभाग्यवती हो. आम्हाला आशीर्वाद दे जानकी. आशीर्वाद दे. एक पाऊल जरी या दिशेने टाकलंस मी विसरून जाईन तू माझी मुलगी आहेस. बाबा मी एक अक्षर बोलू नकोस. आजपर्यंत खूप आघात सहन केले मी. माझा विश्वासघात केलायस तू. मी तुमचा विश्वासघात केला असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे कधी वागलात माझ्याशी. गोड गोड बोलून शेवटी फसवलंच ना मला. माझ्या पाळतीवर माणूस ठेवलात. एवढंच नाही तर आर्यनला सुद्धा. अमृता, शांत हो. कितीही झालं तरी आपण लहान आहोत यांच्यापेक्षा. मोठ्यांशी असं बोलतात का अमृता? माझं ऐकून घ्या. मी तुझ्याशी बोलत नाहीये मी जानकी. तू आणि वामन तुमच्या दोघांच्या आशीर्वादानेच हे लग्न झालंय ना. अरे वामन, तुझ्यापेक्षा तो परशु बरा. त्याच्याकडे निदान कारण तरी होती रे. पण तुला कोणतं कारण दिलं मी? तुम्ही प्लीज त्यांच्यावर चिडू नका. त्यांचा खरंच काही दोष नाहीये. आर्यन प्लीज मला बोलू दे. सगळ्यांना कळलं पाहिजे की माझ्या बाबांनी काय काय केलंय. अगं बाबा आहेत ना तुझे, ते असं बोलतात वडिलांशी? असे असतात कधी वडील? त्यापेक्षा ना मी अनाथ असते तर बरं झालं असतं. अमृता!